नमस्कार बंधू भगिनींनो, रामकृष्ण बदने या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत। आज आपण आर्य चाणक्यांच्या अनमोल विचारांचा या ठिकाणी मागोवा, काही विचारांचा, सगळ्या नाही, महत्त्वाच्या काही विचारांचा मागोवा या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत। आपण सगळेजण आर्य चाणक्याला जाणतो, कारण जगात कसं वागावं हे सांगणारं अतिप्राचीन नीती जर कोणती असेल तर ती चाणक्य नीती आहे। आणि चाणक्याच्या बद्दल आपल्याला माहिती असेल की दिसायला तसा फार काही देखणा नसलेला हा युवक जेव्हा नंद राजाच्या समोर आणून उभा केला गेला आणि नंद राजांनी त्याच्या या शरीरयष्टीकडे बघून त्याची थट्टा केली, त्याचा अपमान केला आणि हा अपमान सहन न झाल्यामुळे या आर्य चाणक्यांनी नंद राजाला जे उत्तर दिलं होतं, आपले केस मोकळे सोडले आणि उत्तर दिलं होतं की हे नंद राजा, तू ज्या माणसाचा अपमान करीत आहेस तो माणूस एक दिवस तुझ्या कुळाचा सर्वनाश करील, तेव्हाच आपल्या शेंडीला गाड बांधेल। आणि ही प्रतिज्ञा करून इथून पुढे त्यानं आपली चाणक्य म्हणजे नीती सुरू ठेवली आणि एका सामान्य युवकाला या नीतीच्या आधारावरती सम्राट बनवण्याचं काम केलं, ज्याचं नाव आहे चंद्रगुप्त मौर्य। आपल्या सगळ्यांना माहिती आहे। आणि मौर्य साम्राज्याचा संस्थापक म्हणून देखील आर्य चाणक्याचा उल्लेख आपल्याला करावा लागतो। असा हा अत्यंत महत्त्वाचे विचार सांगणार आर्य चाणक्य। मला असं वाटलं की चाणक्याचे काही विचार जर आपण या व्हिडिओच्या निमित्तानं श्रवण केले, आपल्या समोर मांडले आणि त्यानुसार जर आपण आपल्या जीवनामध्ये आचरण केलं तर निश्चितपणे आपण देखील, मला असं वाटतं की लहानाचे महान व्हायला वेळ लागणार नाहीये। आणि म्हणून चाणक्यांचे काही अनमोल विचार या व्हिडिओच्या माध्यमातून वेगवेगळ्या विषयावरचे आपल्या समोर मांडण्याचा मी प्रयत्न करतो आहे। आर्य चाणक्य म्हणतात, ज्या देशामध्ये आदर होत नाही जीवन जगण्यास साधने नाहीत। काय म्हणतात आर्य चाणक्य की ज्या देशामध्ये आपला आदर होत नाही ना, जीवन जगण्यामध्ये साधन उपलब्ध नाहीयेत, विद्या प्राप्त करण्यात स्थान नाहीये, अशा देशामध्ये राहण्यात काहीही अर्थ नाही, कारण अशा ठिकाणी मनुष्य उन्नती करू शकत नाही। किती महत्वाचा विचार आर्य चाणक्य सांगतात की माणसाला जर उन्नती करायची असेल तर काय काय गोष्टी महत्वाच्या आहेत। तर आर्य चाणक्य सांगतात की त्याला त्या देशामध्ये आदर मिळाला पाहिजे, त्याचबरोबर जीवन जगण्याची वेगवेगळी साधनं त्याला उपलब्ध असली पाहिजे, विद्या प्राप्त विद्या म्हणजेच विद्वानाला स्थान असलं पाहिजे, आणि असं असेल तरच त्या देशात राहण्यात मजा आहे, अन्यथा अशा देशामध्ये राहून काही उपयोग नाहीये, कारण आपण उन्नती करू शकत नाहीये। हा एक महत्वाचा विचार या ठिकाणी आर्य चाणक्य देत असताना दिसून येतात। आर्य चाणक्यांनी जो दुसरा अनमोल विचार सांगितलेला आहे तो हा की आपल्या मनातील कोणतीही गुप्त गोष्ट म्हणजे भेद, गुप्त गोष्ट म्हणजे भेद, आपल्या मनातील कोणतीही गुप्त गोष्ट कुणालाही सांगू नका। आपल्या मनामध्ये जी गुप्त गोष्ट आहे ती कुणालाही सांगू नका। आपल्या मनाचे भेद दुसऱ्याला सांगणारे नेहमी धोका खातात। अत्यंत महत्वाचा सल्ला या ठिकाणी आर्य चाणक्य देतात की आपल्या मनातल्या सगळ्याच गोष्टी इतरांना सांगायच्या नसतात, काही गोष्टी त्या आपल्या मनातच ठेवायच्या असतात, कारण सगळ्याच गोष्टी जर आपण इतरांना सांगत गेलो तर निश्चितपणे त्यामुळे आपल्याला धोका होण्याची शक्यता असते। आणि म्हणून जीवन जगत असताना काही अशा काही गुप्त गोष्टी असतात ज्या न सांगितलेल्या आपल्या हितासाठी महत्वाच्या असतात। असाही एक महत्वाचा सल्ला या विचाराच्या माध्यमातून आर्य चाणक्य देत असताना आपल्याला दिसून येतात। पुढे काय म्हणतात की कवी काय पाहू शकत नाही, म्हणतात ना, जेथे न पोहोचे रवी ते पोहोचे कवी। म्हणून आर्य चाणक्य म्हणतात की कवी काय पाहू शकत नाही, मतलब कवी सगळं काही पाहू शकतो। स्त्री काय करू शकत नाही, म्हणजे स्त्रीनं जर मनावर घेतलं तर सर्व काही करू शकते। कवी सगळं काही पाहू शकतो, स्त्री सगळं काही करू शकते। मद्यपी काय बडबडणार नाही, जास्त चाललेला दारू पिलेला मद्यपी
काय बडबडणार नाही, त्याच्या मनात जसं येईल तसं तो बडबडतो. कावळा काय खाणार नाही, कावळ्याला जे मिळेल, जे जे काही त्याला काही पथ्य नाही आहे ते तो खातो. आणि म्हणजेच जो तो आपल्या स्वभावानुसार वागतो. आणि म्हणून एखाद्या माणसा आपल्याबद्दल जर चुकीचं वागत असेल तर त्याच्याबद्दलचा त्रास करून घ्यायचा नाहीये, हे या विचारातून त्यांना सांगायचं आहे. जे विचार त्यांनी या ठिकाणी सांगितलेले आहेत ना, तर त्या विचारातून त्यांना काय म्हणायचंय की ज्याचा त्याचा स्वभाव आहे आणि त्या स्वभावामध्ये काहीही बदल होत नाही आहे. आता कवीचा स्वभाव आहे की जिथे जे दिसेल ते टिपणं, बरोबर आहे की नाही. कवी ते टिपतच राहतो. स्त्री मनावर घेतल्यानंतर स्त्रीचा स्वभाव आहे की मनावर घेतलेली गोष्ट ती करूनच दाखवते. आणि मद्यपीचा देखील स्वभाव असा आहे की दारू पिल्यानंतर तो गप्प बसत नाहीये. आणि कावळा देखील जे मिळेल ते खातो. असं या प्रत्येकाचा जसा स्वभाव आहे, या स्वभावाला औषध नाही असं म्हटलं तरी चालेल. पुढे काय म्हणतात आर्य चाणक्य, कोणतेही काम सुरू केल्यानंतर घाबरता कामा नये. पहिलं तर काम हातात घेऊ नका. घेताना बराचसा विचार करून ते काम हातात घ्या. परंतु एकदा का काम ते हातामध्ये घेतलं की ते काम करत असताना अजिबात घाबरू नका. आणि ते काम मध्येच सोडता कामा नये. आणि ते काम मध्येच सोडायचं नाही आहे. एक तर स्वीकारू नका. स्वीकारला एकदा सुरू केल्यानंतर न घाबरता ते काम करत राहा. ते काम मध्येच सोडू नका. हाती घेतलेलं काम पूर्ण करणे ही ईश्वराची सर्वात मोठी पूजा आहे. ईश्वराची सर्वात मोठी पूजा कोणती आहे, तर जे आपल्या हातामध्ये आपण काम घेतलेलं आहे त्या कामाला तडीस नेणं, योग्य पद्धतीनं ते काम पूर्ण करणे हीच खरी ईश्वराची पूजा आहे. जो माणूस मनापासून काम करतो तो माणूस सुखी असतो, सुखी राहतो. माणसाला सुखी राहायचं असेल तर काय करावं लागेल. आर्य चाणक्य महत्वाचा विचार सांगतात की तुम्ही एकतर काम कोणतंही सुरू करू नका. आणि जर केलं तर केल्याच्या नंतर न घाबरता ते काम करत राहा, मध्ये सोडू नका. त्याचबरोबर हाती घेतलेलं काम पूर्ण करणं हीच ईश्वराची पूजा समजा आणि मनापासून ते काम करा. असं केल्याच्या नंतर तुम्हाला दुःखी होण्याचं काही कारण नाही, तुम्ही निश्चितपणे सुखी व्हाल. असा विचार या विचाराच्या माध्यमातून दिलेला आपल्याला इथं दिसून येतो. पुढे आर्य चाणक्य सांगतात की या समाजामध्ये आपण कसं राहिलं पाहिजे आणि कसं राहू नये. ते म्हणतात की अत्यंत साधे भोळे राहून जीवन जगणं कठीण आहे. अत्यंत साधं भोळं राहून जीवन जगणं कठीण आहे. साध्या आणि भोळ्या मनुष्यास प्रत्येक जण दाबून टाकण्याचा प्रयत्न करतो. या समाज व्यवस्थेमध्ये साध्या आणि भोळ्या माणसाला काय करतो हा समाज, दाबून टाकण्याचा प्रयत्न करत असतो. त्याची तक्रार आणि इमानदारीला लोक मूर्खपणा समजतात. त्याला असं वाटतं कशाला कोणाला त्रास द्यायचा, आपण इमानदारीनं वागावं, आपल्या आपण चांगलं वागावं. परंतु समाज तसा नाहीये. समाज उलट त्याला अरे मूर्ख, याला काही कळत नाही, आपण किती त्रास दिला तर तू सहन करतोय म्हणजे तो मूर्ख आहे. ज्याप्रमाणे जंगलात प्रथम सरळ सरळ वृक्ष किंवा झाडं तोडली जातात, वाकड्या तिकड्या झाडांना लोक कमी कापतात. त्यामुळे इतके साधेही आणि भोळेही बनून राहू नका की लोक तुम्हाला लुटून खातील. जीवन जगत असतानाची एक नीती या ठिकाणी आर्य चाणक्य सांगतात. ते म्हणतात की एवढे साधं भोळं राहू नका की लोक तुमचा गैरफायदा घेतील किंवा तुम्हाला लुटून खातील. असंही वागणं योग्य नाहीये. प्रसंगी आपल्याकडे संतांनी असं म्हटलं ना की आम्ही मऊ मेनाहुनी आम्ही विष्णुदास परी कठीण वज्रास भेदवायचे. भले तरी देऊ, पुढे तुम्हाला मध्ये गांडीची लंगोटी पण नाताळाचे पाठी देऊ काठी असं म्हटलेलं आहे. आणि म्हणून फारही काही साधं भोळं न राहता आपण प्रसंगी कठोरही व्हायला शिकलं पाहिजे, तरच आपण चांगल्या पद्धतीचं जीवन जगू शकतो. हा एक महत्वाचा विचार या ठिकाणी आर्य चाणक्य देत असताना आपल्याला दिसून येतात. पुढे काय म्हणतात बघा, अंधाधुंद खर्च करणारा, मिळकतीपेक्षा जास्त खर्च करणारा आणि दुसऱ्याशी कारण नसताना भांडण करणारा कधीही सुखी राहत नाहीये. माणसं म्हणतात काय करावं आमच्या आयुष्यामध्ये सुखच नाहीये, काय करावं आमच्या आयुष्यामध्ये सुखच नाहीये. तर चाणक्याची ही नीती आपण लक्षात घेतली पाहिजे. चाणक्याचा हा विचार आपण लक्षात घेतला पाहिजे की आपल्याकडनं सुख का निघून जातं, तर
आपण अंधाधुंद खर्च करतो. मिळकत जर 2,000ची असेल तर आपण खरं तर 1,500 किंवा 1,000च खर्च केला पाहिजे, कारण आयुष्यामध्ये कधी पैशाचं काम पडेल सांगता येत नाही. परंतु काय करतात लोक, मिळकत जर 2,000ची असली तरी कर्ज काढून ऋण काढून सण साजरा करायचं, 2,000ची मिळकत आणि 20,000 रुपये खर्च करायचा. असं करू नका. हा विचार आर्य चाणक्यांना सांगायचा आहे की अंधाधुंद खर्च करणारा म्हणजे मिळकतीपेक्षा जास्त खर्च करणारा आणि दुसऱ्याशी कारण नसताना भांडणारा. बरीच माणसं अशी असतात, काहीच कारण नसतं पण विनाकारण भांडतात. एक विनोद सांगितला जातो की एक बाई इतकी भांडकुदळ होती की त्या गल्लीतल्या बायांनी ठरवलं की तिला भांडायचंच नाही, पण तिला भांडल्याशिवाय करमत नव्हतं. तिनं भारी लुगडं अंगावर घातलं, शेजारणीच्या घरी सकाळी सकाळी गेली, चुलीपुशी बसली आणि चुलीतला एक कोळसा जो पेटलेला होता तो आपल्या लुगड्यामध्ये टाकण्यासाठी अशी सांडसानं पकडू लागली. आता ती बिचारी घरी मालकीन म्हणाली, अगं एवढा पेटलेला कोळसा लुगड्यामध्ये टाकलीस तर लुगडं पेटेल ना, जळेल ना. एवढा शब्द ऐकला आणि तिला भांडणच करायचं होतं. त्यासाठीच ते सगळं केलं होतं. ती म्हणाली, तुझं खानदान जळून जाऊ दे, तुझे लेकरं बाळा जळून जाऊ दे, तुझं घर जळून जाऊ दे, तू माझं लुगडं जळतं म्हणतीस का, आणि इतक्या महागाचं हे होतं. म्हणजे कारण नसताना भांडण करणारी माणसं कधी सुखी राहू शकत नाहीयेत. अति खर्च करणारी माणसं सुखी राहू शकत नाहीयेत. मिळकतीपेक्षा जास्त खर्च करणारी माणसं सुखी राहू शकत नाहीयेत. आणि म्हणून जीवनामध्ये या गोष्टी आपण पाळल्या पाहिजेत असं या ठिकाणी आर्य चाणक्यांना सांगायचं आहे. पुढे काय म्हणतात दुसऱ्या विचारामध्ये ते बघा, धर्म, धन आणि अन्न, गुरुचं ज्ञान इत्यादीचा सतत संग्रह करून स्वतःजवळ ठेवला पाहिजे. माणसानं कोणत्या गोष्टी आपल्याजवळ संग्रह करून ठेवल्या पाहिजेत आणि कोणत्या गोष्टी संग्रह नाही केल्या तरी चालतात, हे देखील आपल्याला कळायला पाहिजे आपल्याला जर जीवनामध्ये सुखी व्हायचं असेल तर. काय म्हणतात आर्य चाणक्य की धर्म आपल्याकडे संग्रहित असला पाहिजे, म्हणजे नीतिमत्ता. दान आपण संग्रहित करून ठेवलं, धन पहिलं धर्म म्हटलंय, धनही महत्वाचं आहे, ते संग्रहित करून ठेवलं पाहिजे. अन्न देखील संग्रहित करून ठेवलं पाहिजे आणि गुरुचं ज्ञानही संग्रहित करून ठेवलं पाहिजे. या 4 गोष्टी म्हणजे धर्म, धन, आहे की नाही, त्याच्यानंतर अन्न आणि गुरुचं ज्ञान, या 4 गोष्टी जर आपण संग्रहित करून ठेवल्या तर आपल्याला आयुष्यामध्ये निश्चितपणे दुःखी होण्याची पाळी येणार नाही असं त्यांना यातनं म्हणायचं आहे. पुढे आर्य चाणक्य काय म्हणतात बघा, पाठीमागं निंदा करणारे आणि तोंडावर गोड गोड बोलणारे अशा मित्रांपासून सदा दूर राहा. अत्यंत महत्वाचा सल्लाच या विचाराच्या, अनमोल विचाराच्या माध्यमातून आर्य चाणक्य देताना दिसून येतात. आर्य चाणक्य म्हणतात पाठीमागं निंदा करणारा आहे आणि पुढे मात्र आपली खूप तोंडपूजा करणारा किंवा स्तुती करणारा, गोड गोड बोलणारा, अशा मित्रांपासून आपण सावध राहिलं पाहिजे. कारण हा कसा आहे, धोका देणारा आहे. कारण पुढे आपली प्रशंसा करतो आणि माघारी मात्र आपली निंदा करतो, तर तो आपला खरा मित्रच नाहीये. आणि जर आहे असं आपल्याला वाटत असेल तर अशा मित्रांपासून आपण सावध राहिलं पाहिजे. हा सावधानतेचा इशारा, मित्र खरा कोण याबद्दलचा एक सूत्र या विचाराच्या माध्यमातून आर्य चाणक्य आपल्या समोर ठेवताना दिसून येतात. पुढे एका विचारामध्ये ते काय म्हणतात बघा, मैत्रीच्या संबंधानं, मैत्रीमध्ये केव्हाही पैशाची देवाणघेवाण करू नये. आपल्याला अनेकांना हा अनुभव आला असेल की मैत्रीमध्ये पैशाची केव्हाही देवाणघेवाण करू नये. असे केल्याने तुम्ही पैसे तर गमावलातच, परंतु मित्र सुद्धा गमावलात. म्हणजे पैसेही गमावले जातात आणि मित्रही गमावले जातात. म्हणून शहाण्या मित्रानं मैत्रीमध्ये कधीच पैशाची देवाणघेवाण मित्राशी करायची नाहीये. असं जर केलं तर पैसेही वेळेवर येतील असं सांगता येत नाहीये आणि मित्रही आता आपल्या जवळ राहील याची शाश्वती नाहीये. हे देखील आपण पथ्य पाळलं पाहिजे असं आर्य चाणक्यांना म्हणायचे. सगळेच मित्र असे करतात असं नाहीये, परंतु जास्तीचे अनुभव निश्चितपणे असे येतात, त्यावरून हा विचार आर्य चाणक्य देत असावेत असं मला म्हणायचंय. पुढे काय म्हटलंय बघा, ज्याचा मुलगा त्याच्या कुटुंबाची सेवा करतो, ज्याचा मुलगा त्याच्या कुटुंबाची सेवा करतो, आज्ञेचे पालन करतो आणि घरात जे भोजन बनेल तेच खातो, अशा कुटुंबात नेहमी सुख आणि शांती राहते आणि एकमेकांसाठी प्रेम जिव्हाळा राहतो. अलीकडे आपण पाहतोय की आजकालची मुलं पिझ्झा, बर्गर, बाकीच्याच गोष्टी बाहेरचं खातात. आईनं
शिजवलेलं किंवा आईनं स्वयंपाक केलेला ते फार कमी खातात आणि त्यामुळं घरामध्ये जो प्रेम, जिव्हाळा, आनंद असायला पाहिजे तो दिसत नाहीये. मग आपल्या घरामध्ये जर प्रेम, जिव्हाळा, आनंद निर्माण करायचा असेल तर पुत्राचं कसा असावा याबद्दल सांगितलेलं आहे. ते असं म्हणतात की जो मुलगा आपल्या कुटुंबाची सेवा करतो, मुलगा काय करतो तर कुटुंबाची सेवा करतो, आज्ञेचं पालन करतो, जी जी काही आज्ञा घरातली माणसं सांगतील त्या प्रकारची आज्ञेचं पितृवचनच असं म्हटलं गेलेलं आहे की एक अभंगामध्ये संत तुकाराम महाराजांनी की स्वामी काज गुरु भक्ती पितृवचन सेवापती हेची विष्णूची महापूजा अनुभव नाही तुझा. पितृवचन म्हणजे आपल्या आई असेल, वडील असेल यांच्या आज्ञेचं पालन करतो, कुटुंबाची सेवा करतो आणि घरामध्ये जे भोजन बनवलं गेलंय तेच खातो. आणि अशा प्रकारे जर आपला पुत्र वागत असेल तर त्या घरामध्ये निश्चितपणे सुख आणि शांती राहिल्याशिवाय राहत नाही किंवा त्या घरामध्ये प्रेम आणि जिव्हाळा मोठ्या प्रमाणावर आपल्याला पाहायला मिळतो. प्रेम आणि जिव्हाळा जर आपल्याला आपल्या घरामध्ये निर्माण करायचा असेल तर हे गुणधर्म आपल्या अपत्यामध्ये, आपल्या मुलामध्ये कसे येतील यासाठीचे प्रयत्न आपण केले पाहिजेत, असा अनमोल विचार या ठिकाणी आर्य चाणक्य देताना आपल्याला दिसून येतात. पुढचा जो आर्य चाणक्याचा विचार आहे तो हा की ज्याप्रमाणे मोठमोठ्या जंगलामध्ये वणवा लागल्यावर सारे जंगल जळून खाक होते. काय म्हणतात बघा, ज्याप्रमाणे मोठमोठ्या जंगलामध्ये वणवा लागल्यावर सारे जंगल जळून खाक होते, त्याचप्रमाणे एक अपत्य दुर्वर्तनी आणि चारित्र्यहीन निघाल्यास सारा वंश नष्ट होतो. काय होतं? सारा वंश नष्ट होतो. त्यामुळे आपण आपल्या अपत्याकडे नियमित लक्ष ठेवा. चांगल्या अपत्यामुळेच कुटुंबाची प्रगती होते. याचा अनुभव आपल्याला पावला पावली येतो. आपण किती बंगले बांधलेले आहेत, आपण किती प्लॉट घेतलेले आहेत, बँक बॅलन्स आपला किती आहे हे कधी कुणी विचारत नाही आहे. आपल्याला भेटल्याबरोबर पहिला प्रश्न विचारला जातो की आपली लेकरं काय करतात. आणि जर लेकरं व्यसनी असतील, लेकरं जर व्याभिचारी असतील, लेकरं जर चोर असतील, भ्रष्टाचारी असतील, शिक्षा भोगत असतील तर त्या लेकरांच्या बद्दल आपण काय सांगणार आहात. म्हणून तर म्हटलंय की अग्नी जसा वणवा सगळ्या जंगलाला खाक करून टाकतो तसा एखादा दुर्वर्तनी मुलगा त्या सगळ्या परिवाराला खाक करून टाकण्याचं काम करतो. चारित्र्यहीन जर निघाला मुलगा तर वंशामधला सगळा खलास करण्याचं काम तो करतो. आणि म्हणून आर्य चाणक्य सांगतात की आपण हजार कामं सोडून आपल्या आपत्यावर लक्ष ठेवलं पाहिजे. त्याच्यावर योग्य प्रकारचे संस्कार करण्यासाठीचा जास्तीचा वेळ आपण खर्ची घातला पाहिजे. कारण सगळ्यात मोठी संपत्ती संतती हीच आहे. ही गोष्ट या विचारातनं आर्य चाणक्य आपल्या समोर मांडताना दिसून येतात आणि त्यासाठी खरोखरच आपण सगळ्यांनी लक्ष देणं गरजेचं आहे असं मला वाटतं. पुढे काय म्हणतात बघा, आपत्याला प्रथम 5 वर्षे प्रेम द्या. चाणक्यांचे स्वतःचा विचार आहे. ते काय म्हणतात की आपल्या घरामध्ये जन्माला आलेलं जे बाळ आहे किंवा अपत्य आहे त्याला 5 वर्ष आपण प्रेम दिलं पाहिजे. प्रत्येकाने काय काय केलं पाहिजे बघा, त्याचं संगोपन करतानाच्या स्टेप सांगितलेले आहेत. कधी काय करावं, पहिल्या 5 वर्षामध्ये त्या अपत्याला, त्या लेकराला प्रेम द्या. 10 वर्षाचा होईपर्यंत त्याच्यावर दबाव ठेवा. म्हणजे हळूहळू हळूहळू, कारण हे वय असं असतं की त्या वयामध्ये निगरगट्ट होण्याची शक्यता असते आणि म्हणून थोडा थोडा का होईना आपण त्याच्यावर अंकुश असला पाहिजे. 16 वर्षाचा झाल्यानंतर आपण त्याला आपला मित्र समजा, है की नाही. 16वं वर्ष धोक्याचं आपण असं म्हणतो, पण 16वं वर्ष मोक्याचं जर आपल्याला बनवायचं असेल तर काय केलं पाहिजे, तर 16 वर्षाचा तो झाला की त्याला आपण मित्र समजलं पाहिजे. जसं आपण मित्राशी मनमोकळ्या पद्धतीने सगळ्या गोष्टी सांगत असतो, त्याच्या ऐकत असतो, त्या पद्धतीची वर्तवणूक आपण आपल्या अपत्याशी 16 वर्षाच्या नंतर केली पाहिजे असं या ठिकाणी आर्य चाणक्य सांगताना दिसतात. असं जर आपण केलं तर ते काय म्हणतात बघा, जर आपण आपल्या अपत्याबरोबर मैत्रीपूर्ण व्यवहार ठेवला तर आपली दुप्पट प्रगती होईल. अपत्याबरोबर मित्रता ठेवल्यास आपले अपत्य आपल्या खांद्याला खांदा देऊन आपल्या मार्गाने चालेल. यामुळे घरात वात्सल्य निर्माण होईल आणि शांती टिकून राहील. घरामध्ये वात्सल्य आणि शांती जर टिकून राहायची असेल तर लेकरांना समजून घेऊन मित्रत्वाच्या भावनेतून त्यांच्याशी व्यवहार करणं गरजेचं आहे.
असं या ठिकाणी चाणक्यांना या विचारातनं सांगायचं आहे. पुढे आर्य चाणक्य सांगतात, सुख शांती आणि लक्ष्मी अशा घरात वास करते ज्या घरात मूर्खाचा सन्मान होत नाही. कोणत्या घरामध्ये सुख शांती आणि लक्ष्मी वास करते? कोणत्या घरामध्ये? तर ते म्हणतात की ज्या घरामध्ये मूर्खाचा सन्मान होत नाही. म्हणजे मूर्खाला मूर्खाचा दर्जा आणि शहाण्याला शहाण्याचा दर्जा दिला जातो असं त्यांना म्हणायचंय. ज्या घरामध्ये आपसात भांडणं होत नाहीत, सगळे एकमेकाला समजून घेतात, कुणीच भांडण करत नाहीये, ज्या घरामध्ये बुद्धीचा आदर केला जातो. काय केलं जातं? बुद्धीचा आदर केला जातो. या 3 गोष्टी ज्या घरामध्ये पाळल्या जातात त्याच घरामध्ये सुख शांती आणि लक्ष्मी वास करते. या 3 गोष्टी ज्या घरामध्ये राहत नाहीत तिथे सुख शांती आणि लक्ष्मी कधीच टिकून राहू शकत नाहीये. आणि म्हणून या 3 गोष्टी आपल्या घरामध्ये कशा टिकून राहतील यासाठी आपण प्रयत्न केला पाहिजे असं यातनं आर्य चाणक्यांना सांगायचं आहे. पुढे आर्य चाणक्य काय म्हणतात बघा, अधिक अपत्याची अपेक्षा करणाऱ्यांनी हाच विचार करून चाललं पाहिजे की एक गुणवान अपत्य हे 100 मूर्ख अपत्यांपेक्षा उत्तम आहे. आपल्याला महाभारतातलं उदाहरण माहिती आहे की इकडे 101 अपत्य आहेत धृतराष्ट्राला आणि इकडे 5च अपत्य आहेत. परंतु 101 पेक्षा हे 5 किती कर्तबगार निघालेले आहेत. आणि म्हणून जास्त अपत्य असावेत असा विचार करणाऱ्यांनी हा विचार केला पाहिजे की एक गुणवान अपत्य जास्त अपत्यांपेक्षा महत्वाचं आहे. म्हणून 100 मूर्ख अपत्यांपेक्षा हे महत्वाचं आहे. जर अनेक मूर्ख अपत्य असतील तर ती माता पित्यावर एक प्रकारचा भार आहे. बरोबर आहे. कारण कोणी वेगळ्याच, कोणी व्यसनीच आहे, कोणी व्यभिचारीच आहे, कोणी चोरच आहे, कोणी आणखीन पत्ते खेळणाराच आहे. म्हणजे अनेक अपत्य असतील, अनेक अपत्यांच्या अनेक प्रकारचे जर विचार असतील तर त्या कुटुंबावर त्याचा नको तो भार पडण्याची शक्यता असते. आणि म्हणून लोकसंख्या वाढीला एका प्रकारे या माध्यमातून आळा घालण्याचं कामच या नीतीमधनं या ठिकाणी चाणक्य करताना दिसतात. ते म्हणतात की ज्यांना जास्त अपत्य राहावीत असं वाटतं त्यांनी हा विचार केला पाहिजे की जास्त अपत्यांपेक्षा एक सद्गुणी अपत्य निश्चितपणे महत्वाचं आहे आणि त्यासाठी आपण प्रयत्न केला पाहिजे. पुढे काय म्हणतात बघा, प्रत्येक माणसाच्या जन्मात त्याचे 5 पिता असतात. प्रत्येक माणसाकडला 5 पिता सांगितले गेलेले आहेत असं आर्य चाणक्य म्हणतात. आणि ते कोणचे 5 पिता? तर ते सांगतात, एक जन्मदाता, दुसरा यज्ञोपवीत हा दुसरा पिता आहे, संस्कार करणारा हा तिसरा जो असतो त्याला तिसरा पिता मानलं पाहिजे, विद्या देणारा जो गुरु आहे त्याला 4था पिता मानलं पाहिजे, संकटात प्राणाची रक्षा करणारा जो असतो त्याला देखील आपण पिता मानलं पाहिजे. म्हणून जन्म देणारा एक पिता, यज्ञोपवीत जो करतो तो एक पिता, संस्कार करणारा एक पिता, विद्या देणारा आणि संकटात साथ देणारा असे 5 पिता प्रत्येकाला असतात असं त्यांना या निमित्तानं म्हणायचंय. आणि याच्यातनं त्यांना हे म्हणायचंय की जसे आपण आपल्या वडिलांच्या प्रतीची कृतज्ञता ठेवतो तसं या 5 जणांच्याकडनं आपल्याला जे ज्ञान प्राप्त होतं, ज्या ज्या काही प्रकारचं मदत होते त्यांना आपण वडिलांच्या स्थानी मानून त्यांच्या प्रतीची कृतज्ञता आपल्या अंतःकरणात असली पाहिजे. कदाचित हा विचार या पाठीमागचा असावा. पुढे काय म्हणतात बघा, माणसाचे सर्वात मोठे 4 शत्रू आहेत. प्रत्येक माणसाला किती शत्रू आहेत? तर प्रत्येक माणसाचे 4 शत्रू आहेत असं आर्य चाणक्य सांगतात. कोणते? पहिला शत्रू जर कोण असेल तर आपल्या घरात असलेला आपला बाप जो कर्ज घेतो, कर्ज घेणारा पिता. तर चांगल्या कामासाठी कर्ज घेतलेला आहे, वेळेतच फेडतोय, तर त्याचं मुलांना टेन्शन घ्यायचं कारण नाहीये. परंतु सारखं कर्ज घ्यायचं, यापूर्वीच्या विचाराप्रमाणे की ऐपत कमी आणि खर्च जास्त करून नको त्या गोष्टींसाठी कर्ज घेणारा जो पिता असतो तो एका अर्थाने मला असं वाटतं आर्य चाणक्य म्हणतात तो एका अर्थाने आपला शत्रूच आहे. दुसरं ते सांगतात की चरित्रहीन आई, घरामध्ये चारित्र्य सोडून वागणारी आई असेल तर ती देखील आपली शत्रूच आहे. सुंदर पण भ्रष्ट असणारी, व्यभिचार करणारी किंवा नको तसं वागणारी पत्नी सुंदर आहे पण असं वागते तर ती देखील आपली शत्रूच आहे. आणि आपल्या पोटाला आलेलं मूर्ख अपत्य हे देखील आपलं शत्रूच आहे. म्हणजे बाकीचे कोणी शत्रू नाही आहेत, तर अशा पद्धतीचं वर्तन करणारे घरातलेच जर असतील तर ती देखील आपले शत्रू आहेत. ही गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे. पुढे आर्य चाणक्य सांगतात, विद्यार्थ्यांनी 8 गोष्टीपासून दूर राहिलं पाहिजे. विद्यार्थ्यांनी सतत किती गोष्टींच्या पासून दूर राहिलं पाहिजे?
8 गोष्टींच्या पासनं विद्यार्थ्यांनी सतत दूर राहिलं पाहिजे. आर्य चाणक्यांना कोणत्या 8 गोष्टी विद्यार्थ्यांनी सोडाव्यात असं म्हणायचं? त्यातली पहिली गोष्ट त्यांनी सांगितली आहे, विद्यार्थ्यानं लालच यापासून दूर राहिलं पाहिजे, काम यापासून दूर राहिलं पाहिजे, क्रोध यापासून दूर राहिलं पाहिजे, लोभ यापासून दूर राहिलं पाहिजे, स्वादिष्ट पदार्थ जे काही स्वादिष्ट आहे त्याचा मोह आपण टाळायचा आहे. म्हणजे त्याला स्वादिष्ट पदार्थ जे सांगितलेले त्याच्यात हे देखील आपण टाळलं पाहिजे. श्रृंगारापासून आपण दूर राहिलं पाहिजे, कारण श्रृंगारामध्ये एकदा आपण गुरफटून गेलो की मग विद्यार्थ्याला विद्या ग्रहण करण्याचं मन होत नाही, म्हणून श्रृंगारापासून दूर राहिलं पाहिजे. खेळापेक्षा अधिक झोप घेण्यापासून दूर राहिलं पाहिजे. बरेच विद्यार्थी झोपत असतात, या झोपीपासून तुम्ही दूर राहा आणि खेळाला महत्त्व द्या. आणि व्यर्थ परिश्रमापासून दूर राहिलं पाहिजे. बरेच वेळेला विद्यार्थी नको त्या गोष्टीत जास्त परिश्रम करतात, तर त्यापासून देखील दूर राहिलं पाहिजे. योग्य प्रकारचा परिश्रम महत्वाचा आहे. अशा 8 गोष्टींपासून जर विद्यार्थी दूर राहिले तर त्याला जी अपेक्षित विद्या आहे ती निश्चितपणे ते प्राप्त करू शकतात, असं आर्य चाणक्याला म्हणायचं आहे. आर्य चाणक्य म्हणतात, त्यांचा फार महत्वाचा मला आवडलेला हा विचार आहे, ते असं म्हणतात की ह्या पृथ्वी तलावर मानवतेपेक्षा कोणताही धर्म श्रेष्ठ नाही. या पृथ्वी तलावर सगळ्यात मोठा आणि श्रेष्ठ धर्म कोणता? न तो बुद्ध धर्म आहे, न तो हिंदू धर्म आहे, न तो ख्रिश्चन धर्म आहे, न इस्लाम धर्म आहे. या ठिकाणी आर्य चाणक्यांना सांगायचंय की या पृथ्वी तलावर सर्वात जर पृथ्वी तलावर श्रेष्ठ धर्म कोणता असेल तर तो मानवतेपेक्षा मानवता हाच धर्म श्रेष्ठ आहे. मानवतेपेक्षा या जगाच्या पाठीवर दुसरा कोणताही धर्म श्रेष्ठ नाही. हा विचार देखील या ठिकाणी त्यांनी मांडलेला आपल्याला दिसून येतो. पुढे काय म्हणतात आर्य चाणक्य बघा, दुर्गुणी मनुष्य आणि सर्प यात कोण चांगला आहे? दुर्गुणी मनुष्य एका ठिकाणी उभा आहे आणि सापही आहे, आणि या दोघांच्या पैकी आपण ठरवलं की कोण चांगला आहे असं जर आपण विचार केला तर याचं उत्तर आर्य चाणक्य देतात की दुर्गुणी मनुष्य आणि साप यात मध्ये सापच चांगला म्हणायची गरज आहे, म्हणावं लागेल. कारण सर्प हा वेळ आल्यावरच दंश करतो, सर्प हा वेळ आल्याच्या नंतरच दंश करतो, परंतु दुर्गुणी लोक हे नेहमीच आपली निंदा करतात. म्हणून दुर्गुणी मनुष्य प्रत्येक क्षणी आपली निंदा करून सर्पापेक्षा जास्त भयानक ठरतो. प्रत्येक वेळेला तो कोणत्या ना कोणत्या रूपानं आपल्याला दंश करत असतो आणि त्याचं दुर्गुणाचं विष आपल्या आयुष्यामध्ये कालवण्याचा प्रयत्न करतो. म्हणून दुर्गुणी माणूस हा सापापेक्षाही भयंकर आहे. म्हणून तर एका ठिकाणी हिंदीतला कवी म्हणाला होता, मागे मी तुम्हाला सांगितलं की आदमी में जहर इतना भर गया है कि विषधरों का वंश सारा डर गया है. एक दिन तुम सुनोगे कि आदमी के काटने से सांप कोई मर गया है. अशी स्थिती आज आपल्याला पाहायला मिळते. तोच विचार इथे आर्य चाणक्य देताना आपल्याला दिसून येतात. पुढे काय म्हणतात आर्य चाणक्य की या विश्वात प्रत्येक घरात दुःख आहे. असं नाहीये की प्रत्येकाच्याच घरामध्ये आनंद आहे किंवा सुख आहे. प्रत्येकाच्या घरामध्ये काही छोटं मोठं का असण्या परंतु दुःख आहे. प्रत्येक प्राणी हा चिंतेने ग्रासलेला आहे. प्रत्येक प्राणी चिंतेने ग्रासलेला आहे. त्यानं शांती मिळविण्यासाठी साधू, अपत्य व पत्नी यांच्याकडे शरण गेलं पाहिजे. आता हे विचार हा विचार सगळ्यांनाच पटेल न पटेल त्यांनी सांगितलेला विचार आहे. परंतु ते असं म्हणतात की या ठिकाणी शांती जर आपल्याला मिळवायची असेल, या दुःखातनं मुक्त व्हायचं असेल तर साधू, महत्वाचा विचार सांगितलेला आहे की साधूच्या सहवासामध्ये जा, त्यांना शरण जा, निश्चितपणे तुम्ही दुःखमुक्त होऊ शकता. किंवा आपले जे अपत्य आहेत त्यांना मित्रत्वाचा वागणूक द्या, त्यांना चांगल्या पद्धतीने प्रेम द्या, तरी देखील तुम्ही दुःखमुक्त होऊ शकता. किंवा तुमची पत्नी जी आहे तिला शरण जा म्हणतात ते. म्हणजे एकमेकाला खाली उतर बोलणं, एकमेकांची तिला कमी लेखणं असं करू नका. तर पत्नी देखील क्षणाची पत्नी असून अनंत काळाची माता आहे असं आपल्याकडे म्हटलं गेलेलं आहे. या अर्थानं तुम्ही पत्नीला देखील शरण गेलात तरीही तुम्ही दुःखमुक्त होऊ शकता, असा विचार या ठिकाणी आर्य चाणक्य सांगतात. ते म्हणतात थकलेला हरलेला मनुष्य हा आपले दुःख यांच्याकडेच जाऊन विसरू शकतो. हरलेला माणूस आहे, थकलेला माणूस आहे, दुःखी यामुळे झालेला माणूस, त्याला जर या हरल्यातनं थकल्यातनं जर मुक्त व्हायचं असेल
तर 3 ठिकाण आहेत. एक साधूकडे जा, दुसरा अपत्याकडे जा किंवा पत्नीकडे जा. तुम्हाला या दुःखातनं बाहेर पडायला एक महत्वाचा ठिकाण आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे. पुढे या ठिकाणी जो 21वा अनमोल विचार आपण घेतला. एकूण 22 विचार आपण या व्हिडिओमध्ये घेतलेले आहेत. 21व्या विचारामध्ये या ठिकाणी आर्य चाणक्य काय सांगतात बघा. सुवर्णाची ओळख घासून, सुवर्णाची ओळख कशी होते? घासून होते. कापून आणि तापून केली जाते. सुवर्णाची ओळख घासून, कापून आणि तापून केली जाते. आणि मनुष्याची परीक्षा ही त्याग आणि त्यागाच्या गुणावरून केली जाते. काय? मनुष्याची परीक्षा ही त्याग आणि त्यागाच्या गुणावरून केली जाते. म्हणून प्रत्येक मनुष्याने गुणांची पारख करूनच निर्णय घेतला पाहिजे. सोन्याला सोने पण कधी प्राप्त होतं? तर त्याला घासू दिलं पाहिजे, स्वतःला कापू दिलं पाहिजे आणि तापू दिलं पाहिजे. या 3 परीक्षांच्या मधनं जर सोनं बाहेर पडलं तर त्याला निश्चितपणे सोने पण प्राप्त होतं. मनुष्याची देखील परीक्षा घेतली जाते. त्या परीक्षेमध्ये त्यांना त्याग दाखवला. या परीक्षेमध्ये अनेक प्रसंग मोहाचे येतात, तर त्याच्यातनं त्यागाचा जर त्यानं गुण अवलंबिला तर निश्चित तो देखील या ठिकाणी त्याच्या जीवनाचं देखील सोनं होऊ शकतं असं आर्य चाणक्याला या ठिकाणी म्हणायचं आहे. आणि शेवटचा जो विचार आर्य चाणक्याचा, भरपूर विचार आहेत पण आपण एका व्हिडिओमध्ये एवढेच विचार, अनमोल विचार इथे घेतलेले आहेत. या व्हिडिओतला 22वा विचार घेऊन आपल्याला इथं संपवायचा आहे. काय विचार आहे? आळसी मनुष्यापासून विद्या नेहमी दूर राहते. काय म्हणतात आर्य चाणक्य? की विद्या कोणापासून दूर राहते? आळसी माणसापासून दूर राहते. कारण विद्येला देखील स्थळ, जो माणूस क्रियाशील आहे अशाच ठिकाणी जाण्याची तिची इच्छा होते. आपल्याला देखील दुर्गुणी माणसाच्या जवळ जावं वाटतं का? विद्येला देखील असं वाटतं की आळशी माणसाकडे आपण कशाला जायचं? क्रियाशील माणसाकडं, सतत कर्मशील असलेल्या माणसाकडेच गेलं पाहिजे. आणि म्हणून विद्या क्रियाशील माणसाकडे येते, आळसी माणसापासून ती सतत दूर राहते. म्हणून विद्या प्राप्त करणाऱ्या विद्यार्थ्याने, मग तो कोणत्याही वयातला असो, आळसाला बाजूला सारलं पाहिजे. म्हटलं ना, आलस्यस्य कुतो विद्या, आलस्यस्य कुतो धनम, अधनस्य कुतो मित्रम, अमित्रस्य कुतो सुखम. हे किती सुंदर संस्कृतमध्ये सांगितलेला विचार आहे. त्या पद्धतीनं आळसापासून आपण दूर राहिलं पाहिजे. हा विचार देखील या ठिकाणी अत्यंत महत्वाचा अनमोल विचार आपल्याला या आर्य चाणक्याचा पाहता येतो. उगी माझ्या मनात हा विचार आला की जगाला मोहित करणारी आर्याची जी या चाणक्याची जी नीती आहे, ती पुस्तिका वाचत असतानाच त्यामध्ये आर्य चाणक्यांचे काही विचार मला असं वाटलं की व्हिडिओच्या निमित्तानं आपण आपल्या श्रोत्या मायबापांच्या पुढे माझ्या या चॅनलवर पाठवावेत. याच शुद्ध हेतूनं हा व्हिडिओ बनवलेला आहे. कदाचित हे विचार आपणही वाचलेले असतील, आपल्याकडे ते संग्रहित असतील, परंतु चांगुलपणाचा अशा व्हिडिओच्या माध्यमातून पुन्हा पुन्हा जागर व्हावा एवढाच सदहेतू डोळ्यासमोर ठेवून हे 22 अनमोल विचार किंवा त्याला चाणक्य नीती काय म्हणायचे ते म्हणा, ते या व्हिडिओमध्ये घेतलेले आहेत. या विचारांच्या पैकी काही विचार जरी आपल्या जीवनाला प्रेरणा देणारे ठरले तरी हा व्हिडिओ बनवण्याचा उद्देश माझा पूर्ण झाला असं समजेन. किंवा या व्हिडिओबद्दल आपण जर आपलं मत नोंदवलात की याच्यातनं आपल्याला काय वाटलं, जर चांगलं वाटलं असं आपण कळवलं तर मी निश्चितपणे पुढे असेच काही विचार घेऊन अन्य व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करेन. त्यासाठी आपण माझे सगळेच व्हिडिओ रामकृष्ण बदने या यूट्यूब चॅनलवरचे ऐकावेत आणि त्याबद्दलच्या आपल्या प्रतिक्रिया नोंदवाव्यात एवढीच नम्र अपेक्षा या निमित्ताने इथे व्यक्त करतो. आर्य चाणक्यांचे विचार या ठिकाणी आपण श्रवण केल्याबद्दल आपल्या सर्वांचे मनपूर्वक आभार व्यक्त करून या व्हिडिओला मी या ठिकाणी पूर्णविराम देतो. नमस्कार.